आपले पुढील सत्कार मूर्ती आहेत अक्षय महपती. साधारण कोकण म्हटलं की रेल्वेचा प्रवास आला, बरोबर. रेल्वेचा प्रवास ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी नकळतपणे प्रत्येकाला खूप बरं वाटत लागलं की आपण छानपैकी प्रवास करतोय. आणि सुरुवातीला वेगवेगळ्या पद्धतीने वाद होऊ लागले की गाडी कुठे थांबेल, कुठे थांबणार नाही. पण या सर्वांमागे एक शक्ती कार्यरत असते, जी शक्ती आज आपल्या समोर आहे. रेल्वे अभ्यासक म्हणून अक्षय आपल्या समोर उभा आहे. जोरदार टाळ्यांचा आपण या ठिकाणी स्वागत करूया. अक्षयचं महत्वाचा गुण म्हणजे प्रत्येक गोष्टीचा पाठपुरावा करणे, अगदी प्रत्येक गोष्टीचा. म्हणजे रेल्वेतून प्रवास करत असताना आपल्याला ज्या उणिवा जाणवतात त्या फक्त आपण बोलतो आणि तिथे सोडून देतो. परंतु अक्षयचं महत्वाचं कारण म्हणजे अक्षय त्याचा अभ्यासपूर्ण अभ्यास करायचा. अक्षयचे आई बाबा पण इकडे आलेले आहेत. नम्र विनंती त्यांनी सुद्धा व्यासपीठावर यावं. हा जो अभ्यास आहे मला वाटतं रेल्वे अभ्यासक म्हणून त्याला केलेली आपण उपाधी दिलेली आहे. सहसा कोणाला मिळत नाही. त्याचा परिणाम म्हणून आज आपण हक्काने कोणी रत्नागिरीला थांबतोय, कोणी चिपळूणला थांबतोय, कोणी कणकवली, कोणी सावंतवाडी, या सर्वांचं श्रेय नकळतपणे अक्षयकडे जातं. अक्षय खरोखरच तुझा हा प्रवास असाच चालू राहू दे. ज्या वेगाने कोकण रेल्वे धावते त्याच वेगाने अक्षयने आपलं हे काम असंच अविरतपणे सुरू ठेवावं हीच अपेक्षा. धन्यवाद. अक्षय साहेबांविषयी सांगायचं म्हणजे की कोकण विकास सगळे मान्यवर तो उपस्थित आहेत. ते सगळेजण ह्या गोष्टीला दुजोरा देतील की जेव्हा जेव्हा कधी कोकण विकास समिती रेल्वे अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाते, कोणत्याही मोठ्या जनरल मॅनेजरच्या कार्यालयामध्ये गेली, त्यांच्या ऑफिसमध्ये गेली, अक्षय महापतींना बघून भल्या भल्यांची गाळण उडते. त्यांना माहिती आहे, ते पूर्ण अभ्यास करून आलेले असतात. त्यांची रेल्वे असून हे त्यांना सूचना करत असतात. ह्याच्यापेक्षा मोठी उपलब्धी कोकणामध्ये नाहीये असं म्हणायला नक्कीच हरकत नाही. मध्यंतरी काळामध्ये ते आपल्या देशाच्या बाहेर होते, ते तिथून इथलं थांब्यांचं नियोजन करत होते. ही एक मोठी विशेष उपलब्धी आहे. आज वंदे भारत सारखी गोष्ट म्हणजे कोकणाला वाटलं की आमच्याकडे नाहीच की काय, ह्यांनी ती खेडमध्ये थांबवली आणि इथल्या लोकांनी. धन्यवाद. धन्यवाद अक्षय.